पुन्हा एकदा शाही विमानाचा मुद्रा करतो आणि माझ्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करतो. हॅलो बुवाने आताचा जो कार्यक्रम केला सुंदर केला, त्यांच्याप्रमाणे सुंदरच केला. आता बुवा जरा आमच्याकडे पण लक्ष द्या, आम्ही काय बोलतोय ते. बुवाने मी साधा सोपा प्रश्न विचारला होता. माता पित्याचा जन्म झाला नाही, त्यांना पुत्र जन्मला, त्या पुत्राने माता पित्याचे लग्न लावलं. बुवा बोलतात भारद्वाज ऋषी. बुवा तुमचं वाचन किती आहे याच्यावरूनच कळतंय की भारद्वाज ऋषी हा ब्रह्मदेवाच्या 7व्या पुत्रामधला आहे. आणि तुम्ही सांगताय की भारद्वाज ऋषी हे माता पिता हे सगळं खोटं आहे. हे उत्तर आम्हाला पटत नाही. आणि या प्रश्नावर जर तुम्हाला माहिती लढायचं असेल तर केव्हाही मी तुमच्यासोबत हर चीजची बारी घ्यायला तयार आहे. केव्हाही. त्यानंतर बुवा बरेच काय बोलून गेले. तुमचा समाचार तर मी घेणारच. हा गल्लीतला पांडू ना तुमचा, तुम्ही किती ज्ञानीवंत आहात ते आजच कळालं. तुम्हाला माहित आहे बुवा अजून पांडुरंग बुवा काय आहे. तुमची आमची पहिलीच गाठ आहे. मागे 18 वर्ष मागे जावा, तुम्हाला घडलेले जे देवाचे शाहीर आहेत ते तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं सारांश देतील. बरं ठीक आहे. आता बुवांचा स्तवन काय होतं. डुलडुले कोण होते ते. हॅलो बुवा आले इथे. आपले काय नाचत काय होते आणि त्यांच्यावर बोलतो शेमडा सवंगडी. आपला खालते आपला हात हलवतोय मटक्यासारखा उभा होता नंतर. बरोबर ना. हा मग हॅलो अजून बुवा बोलले की माझा तो पट्ट शिष्य. अरे पट्ट शिष्य मग तू कशाला मस्त बनाला त्याच्याबरोबर जोर लावतोस रे. कुठे गेला तुझा पट्ट शिष्य. हॅलो दुसरा
आता बुवानी काय प्रश्न विचारलाय बघा. सर्वप्रथम पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना विजयनगर म्हणजे कर्नाटक येथे करण्यात आली. बघा विषय नीट ऐका. सर्वप्रथम पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना विजयनगर कर्नाटक येथे करण्यात आली. पण आता हा पण कशाला आला मध्ये? पणचा अर्थ काय? ती स्थापना कोणी केली? तरी ती स्थापना कोणी केली असं लिहिलं असतं तरी झालं असतं ना. पण ती स्थापना कोणी केली, त्याचं नाव काय आणि कोणत्या शतकात केलं ते शतक सांगा. भरपूर भरपूर राजा कृष्ण देवराया सोडून सांगा. बुवा आज जर पुराणामध्ये तुमचा विषय असतो ना, आज तुम्हाला इथून नांगडा करून नाही पाठवला असतं ना. तर या पांडुरंग पुन्हा तुम्हाला कधी बघा तर. आणि ह्या विषयाचं मी विश्लेषण करतोय कारण हा तुमचा ऐतिहासिक विषय आहे आणि तरी सुद्धा मी हा विषय देणार तुम्हाला. विजयनगर सम्राटाचे सम्राट विजयनगर सम्राटाचे सम्राट बघा 1336 ते 1356 ह्या वेळेला हरिहर हा पहिला होता. त्यानंतर 1356 ते 1377 बुक्कराया हे नाव होतं. 1423 ते 1446 देवराया हे नाव होतं. 1509 ते 1529 कृष्णदेवराय. आता तुम्ही सांगता कृष्णदेवराय सोडून मी कृष्णदेवराय किती नाव पटवलेत ह्याच्यात तुम्हाला जो लागतो तो घ्या. ठीक आहे, तुम्हाला जो लागेल जो पटेल ना तो घ्या. आता तुम्हाला स्तवनापासून बघा कसं काट देतो ते लक्षात घ्या. तुम्ही या पांडुरंग बोला लेचा बेचा समजू नका. बहुत प्यार करते हैं तुमसे सनम, बहुत प्यार करते हैं. लागली आस मजला देवा तुझी, लागली आस मजला. जरा थांबव आई नको. लागली आस मजला देवा तुझी, दर्शन देण्यात दर्शन देण्यात मरची तुझी, लागली आस मजला देवा तुझी. पुढची पण चालली तो नाहीतर मला फक्त एक कडवं म्हटलं द्रौपद म्हटलं आणि सोडून दिले. रोज पहावी देवा किती बी वाट, आला भरून माझा कंठ किती दाट. होऊ दे रे आज देवा, होऊ दे रे आज देवा कृपा तुझी. हे झालं तुमचं स्तवन. दुसरं घ्यायचं. आणि बुवानी गणाची जी कटिंग ते बोलले की आता वेळ नाहीये. त्यांनी वेळेचं खाली कारण सांगितलं कारण त्याला कटिंगच देता आली नाही. बरोबर आहे ना? हॅलो नाचवा नाचवा.
हॅलो. त्यानंतर बुवाने गण गायला ऐकला ना गण. बुवांचा गण ऐकला की नाही सर्वांनी? काय म्हणतात? शुभ आणि लाभ 4 शब्द. फक्त का कोणाला म्हणतात? शुभ आणि लाभ 4 शब्द ऐकला. शुभ आणि लाभ 4 शब्द झाले ना, अक्षर 4. या बुवाने जरा बालवाडीत बसवा. गिजबिले बुवा जरा बालवाडीत बसवा. माझ्या बरोबर बारीक करायला या. ठीक आहे. पेटवायचं काय, त्याची सोलपाट काढून टाकेन. पण माझा गाव आहे, मला मर्यादित राहावं लागतंय. बुवानी गाण घेतला. बुवानी गाण घेतला बरोबर ना. चाल कोणती होती? जा सजना तुझको भुला दिया, जा जा रे सजना तुझको भुला दिया, वादा किया निभाने का मुझको रुला दिया, जा सजना तुझको भुला दिया, ये जा सजना तुझको भुला दिया. वकडी का अरे याद येणारा फक्त तारावया, या या याद येणारा फक्त तारावया, भुवारी तुम्ही आवया, भुवारी तुम्ही आवया, आज ताराला त्याच्यानंतर भुवनकडे मी नंतर वळतोच. पहिला माझा एक जेवणाचा विषय आहे. जेवणाचा विषय आहे ते एक गीत घेतो. त्याच्यानंतर पुन्हा मी भुवनकडेच वळणार आहे. आज भुवाला सोलपटल्याशिवाय सोडणारच नाही. विलास गिजबिले आणि संध्या गावडे. बुवा जेवणाचा विषय आहे, बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही आहे. आणि माझा नाच कराल तर जरा विचार करून चला. विलास गिजबिले आणि संध्या गावडे, नको करूस नाद माझा लावीन धालवडे. 10 लवडे लक्षात घ्या. 10 लवडे. विलास गिजबिले आणि संध्या गावडे, विलास गिजबिले आणि संध्या गावडे, नका करूस नाद माझा लावीन धालवडे, नका करूस नाद माझा लावीन धालवडे, नको करूस नाद माझा लावीन धालवडे, नको करूस नाद माझा लावीन धालवडे. गिजबिले आणि संध्या गावडे, विलास गिजबिले आणि संध्या गावडे, नको करूस नाद माझा लावीन धालवडे, नको करूस नाद माझा लावीन धालवडे. चांगला करीन पाहून चार, घेऊन ये अजून 2-4, घेऊन ये अजून 2-4, घेऊन ये अजून 2-4. करीन चांगला पाहून चार, घेऊन ये अजून
पहिल्यांदा भेटीचा केला विकार, पहिल्यांदा भेटीचा केला विकार, पहिल्यांदा भेटीचा केला विकार. वाढलं काय पुढं कळे जेवढे, वाढलं काय पुढं कळे जेवढे. हॅलो. त्यानंतर बुवानी गवळण गायली गल्लीत पांडू. ह्या बुवांच्या शास्त्रात कुठल्या गल्लीत पांडू आहे ना तर मला दाखवायला. बुवा तुमचं शास्त्र घेऊन या इकडे जरा, मला बघू दे तुमच्या गल्लीत कुठला पांडू आहे तो. हा काय बोलता काय आणि काय. हा गल्लीतला पांडू जर काय बघायला गेला ना बुवा तुम्हाला अजून माहित नाही की काय आहे. तुमचा सडवून दांडून जाईल ना. जरा फिरवा. हा आणि बुवा काय बुवा असे बोलून गेले की प्रश्न सांगते मी. बुवा असे बोलून गेले की गुगल पे वरती सर्च कर. बुवा गुगल पे वरती नाही रे. हा तिला झोपा काढतोस की काय रे. आता इकडे नीट लक्ष दे बुवा. हा हॅलो. बुवांचा पदाचा विषय म्हणजे पदाचं गाणं. या बुवांना असा एक पहिलाच शाहीर लागून जातोय की त्यांच्या सगळ्या गाण्यांची काय देणार नाही, सोडणार नाही. कब तक याद करूं मैं उसको, कब तक इश्क बहाऊं, कब तक याद करूं मैं उसको, कब तक इश्क बहाऊं, यारा तुझको दुआ कर मैं तुझको भूल जाऊं. मला काय म्हणायचंय बघा. काहीच महिन्यांपूर्वी मुंबई बदलापूरमध्ये जो अत्याचार प्रसंग घडला त्याच्यावरती मी 2 ओळी घेतोय बघा. आणि या शाहिरांच्या चालीवर दाटला कंठ निघेला स्वर हृदय आले भरून. दादा सायलेंट मध्ये घ्यायचं. दाटला कंठ निघेला स्वर हृदय आले भरून, निष्पापता बालिकांचे अत्याचार पाहुणे, निष्पापता बालिकांचे अत्याचार पाहुणे. कर शिक्षा नराधा मला ही विनंती गणरायाला, कर शिक्षा नराधा मला ही विनंती गणरायाला, कर शिक्षा नराधा मला ही विनंती गणरायाला, कर शिक्षा नराधा मला ही विनंती गणरायाला. Baba
हॅलो बुवा तुम्हाला शास्त्राकडे माझ्या मागोमागला येता आलं नाही. तुमची बघा आता कशी बाजून जातो. अजून पुढचं तुमचं गाणं होतं. तुला तर गडबीड मी या भोके हो गावात, या भोके हो गावात, तुला तर गडबीड मी या भोके हो गावात, या भोके हो गावात, तुझ्यासारख्या बुवाला किती लोळवलं मी रानात, तुझ्यासारख्या बुवाला किती लोळवलं मी रानात. सांगतो ठासून छाती ठोकून, सांगतो ठासून छाती ठोकून, करीन तुला मी गारे नाही धरून गांडीवर. सांगतो ठासून छाती ठोकून, करीन तुला
असून तुमचं मोठं फुलं असून तुमचं मोठं फुलं ताल मिळून केला सगळं ताल मिळून केला सगळं ताल मिळून केला सगळं निराभी म्हणतो होता वाडा निराभी म्हणतो होता वाडा आदर माने त्याचा केला छळा आदर माने त्याचा केला छळा आदर माने त्याचा केला छळा भेरूना शेवटचं गीत घेत आहे बुवा जरा शास्त्रातून माझ्या मागे येत जावा उगा जिकडे तिकडे धडपडू नका आज तुळशी विवाह आहे त्या निमित्ताने आज मी तुळशीचं गीत गातो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सांगू किती उपकार जगात आहे ती थोर सांगू किती उपकार जगात आहे ती थोर दगडाचा केला तिने बघा श्रेष्ठ नार 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 माझे तुळशी नार श्रेष्ठ नार 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 माझे तुळशी नार 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 माझे तुळशी नार 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 माझे तुळशी नार किती उपकार जगात आहे ती थोर दगडाचा केला तिने बघा
संपवत आहे आणि बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. बोला श्री गजानन महाराज की जय.